प्रॅक्टिस सेट 1.4 आपला चालू होता, त्याच्यामधलं तिसरं गणित आता आपल्याला बघायचं आहे. पहिलं इक्वेशन दिलंय 27/x-2 + 31/y+3 = 85 आणि सेकंड इक्वेशन आहे 31/x-2 + 27/y+3 = 89. सो याच्यामध्ये x-2 कॉमन आहे, इथे y+3 कॉमन आहे. सो त्यासाठी काहीतरी आपल्याला मानावं लागेल. त्यामुळे लेट 1/x-2 = m and 1/y+3 = n. सो x-2 ला आपण m म्हणतोय, y+3 ला आपण n असं म्हणतोय. सो त्यामुळे इक्वेशन अशी कन्वर्ट होतील. हा पहिला 27, त्यानंतर m प्लस 31 n = 85. याला आपण इक्वेशन 1 म्हणू शकतो. आणि त्यानंतर इथे असं होईल 31m प्लस 27n = 89 आणि याला आपण इक्वेशन नंबर 2 असं म्हणू शकतो. आता याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण असं बघितलं होतं की ज्या वेळेला ही दोन क्रॉस व्हेरिएबल्स जी असतात त्यांच्याबरोबरचे कोइफिशियंट जर का सारखे असतील, म्हणजे इथे 27 सेम आहे, तसेच इकडे पण क्रॉस सेम असतील, म्हणजे 31 सेम आहे, असं जर का इक्वेशन मध्ये आलेलं असेल तर त्यावेळेला ऍडिशन आणि सबट्रॅक्शन दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. सो त्यामुळे तेच आपल्याला करायचंय. पहिल्यांदा ऍडिंग करूया. ऍडिंग 1 and 2. सो इक्वेशन 1 आणि 2 आपल्याला ऍड करायचे. त्यासाठी मी लिहून घेतो 27m + 31n = 85 प्लस 31m + 27n = 89. आणि आता हे ऍड करत जायचंय. 27 + 31 that is 58m प्लस 31 27 that is 58n आणि 85 + 89 174. सो आपण ऍड करून घेतलं. आता याच्यामध्ये या तिन्ही गोष्टींना 58 ने डिवाइड होऊ शकेल आणि त्यामुळे ते केल्यामुळे आपल्याला ते इक्वेशन छोटं करून घेता येईल. सो तेच करायला लागेल. डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 58. सो 58 ने आपण दोन्ही साइड्सना डिवाइड करून घेणार. त्यामुळे इथे 58 कट झाले, फक्त राहिला m प्लस इथेही 58 कट झाले, त्यामुळे राहिला n = 174 ला 58 ने डिवाइड केल्यावर आलं 3 आणि त्यामुळे आपल्याला हे थर्ड इक्वेशन इथे मिळालं. सो हे ऍडिंग करून झालं. तसंच सबट्रॅक्शन सुद्धा आपल्याला करायचंय. त्यामुळे मी पुढे लिहितो सबट्रॅक्टिंग 2 फ्रॉम 1. इक्वेशन 2 मधनं इक्वेशन 1 आपल्याला मायनस करून घ्यायचंय. सो त्यासाठी मी इक्वेशन 1 लिहितो पहिल्यांदा 27m + 31n = 85. हे पहिलं इक्वेशन लिहिलं. त्यानंतर सेकंड इक्वेशन लिहायचं 31m + 27n = 89. आणि आता यांची वजाबाकी आपल्याला करायची. त्यासाठी इथे वजाबाकीचं साइन देतो मी. आणि त्यानंतर सबट्रॅक्शन करत असताना सेकंड इक्वेशन जे असेल त्याची साइन्स आपल्याला चेंज करून घ्यावी लागतात. ती चेंज करून घेऊया. 31चं साइन प्लस आहे ते मायनस झालं, इथेही प्लसचं मायनस झालं, इथेही प्लसचं मायनस झालं. सो आता वजाबाकी करूया. 27 मधून 31 गेले, सो ते आले -4m. 31 मधून 27 गेले, ते आले +4n आणि 85 मधून 89 गेले, ते आले -4. आणि आता याच्यामध्ये आपल्याला 4 4 4 असे कॉमन दिसतात. सो त्यामुळे बोथ साइड्सला आपण 4 ने डिवाइड करू शकतो. त्यामुळे डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 4. दोन्ही साइड्सना 4 ने डिवाइड करायचं. याला 4 ने डिवाइड केलं त्यामुळे राहिला फक्त -m प्लस यालाही 4 ने डिवाइड केलं त्यामुळे राहिला फक्त n = यालाही 4 ने डिवाइड केल्यामुळे राहिला -1 आणि याला आपण इक्वेशन नंबर 4 असं म्हणू शकतो. आणि आता आपल्याला इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 जे मिळालंय ते पुन्हा सॉल्व्ह करून आपल्याला m आणि n ची व्हॅल्यू इथे काढावी लागेल. सो त्यासाठी इथे m पॉझिटिव्ह आहे, इथे m निगेटिव्ह आहे. सो दोन्ही इक्वेशन जर का आपण ऍड केली तर m कट होऊ शकतो. त्यामुळे याच्यामध्ये ऍडिंग करून आपल्याला चालणार आहे. सो मी इथे वाक्य लिहितो ऍडिंग 3 and 4. तिसरं आणि चौथं इक्वेशन आपल्याला ऍड करायचं आहे. त्यासाठी तिसरं इक्वेशन लिहितो m + n = 3 प्लस -m + n = -1. -m + n = -1. सो आता यांची ऍडिशन करायला लागेल. m - n त्यामुळे तो कट झाला. n + n म्हणजे 2n = 3 - 1 म्हणून तो आला 2. सो 2n = 2 आपल्याला मिळालं. देअरफॉर
n इज इक्वल टू 2/2, देअरफॉर n इज इक्वल टू 1. आणि त्यामुळे आपल्याला n ची व्हॅल्यू 1 अशी मिळाली. आतापर्यंत झालेल्या गणितामध्ये आपल्याला इक्वेशन 1, 2 असं मिळालं होतं. त्यानंतर m प्लस n इज इक्वल टू 3 असं थर्ड आणि -m प्लस n इज इक्वल टू -1 असं फोर्थ इक्वेशन मिळालं. आणि त्यानंतर आपण इथे n ची व्हॅल्यू काढली होती, n इज इक्वल टू 1. आता आपल्याला अशीच m ची व्हॅल्यू पण काढायची. त्यासाठी ही n ची व्हॅल्यू जी मिळाली ती या चारांपैकी कोणत्याही एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केल्यास सुद्धा चालू शकते. तो त्यासाठी मी थर्ड इक्वेशन घेतो आणि म्हणून इथे लिहायला लागेल सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ n इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 मध्ये आपल्याला n ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. त्यासाठी इक्वेशन 3 लिहून घेतो. m प्लस n इज इक्वल टू 3. देअरफॉर n इज इक्वल टू 1 आहे, त्यामुळे m तसाच प्लस n च्या जागेवरती 1 इज इक्वल टू 3. सो देअरफॉर m इज इक्वल टू हा 3 आहे तसाच लिहायचा. हा प्लस 1 जो आहे तो तिकडे गेल्यानंतर -1 होईल, त्यामुळे तो लिहिणार मी -1. देअरफॉर m इज इक्वल टू 3 - 1 दॅट इज 2. आणि त्यामुळे आपल्याला इथे m ची व्हॅल्यू मिळाली 2. सो आपल्याला n आणि m दोघांच्या व्हॅल्यू मिळाल्या. n इज इक्वल टू 1 मिळाला आणि m इज इक्वल टू 2 मिळाला. त्यानंतर m आणि n साठी आपण या दोन गोष्टी मानल्या होत्या. सो त्यांच्या x आणि y च्या व्हॅल्यू आपल्याला काढाव्या लागतील. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी हे इक्वेशन लिहून घेतो. 1/x - 2 इज इक्वल टू m. जे आपण इथे मानलं होतं तेच मी इथे लिहून घेतलं. आणि आता m ची व्हॅल्यू आपल्याकडे 2 आहे, ती याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायची. देअरफॉर 1/x - 2 इज इक्वल टू 2. देअरफॉर क्रॉस मल्टिप्लाय करायचं. हा 1 तसाच राहणार इज इक्वल टू हा 2 ही तसाच आणि हा x - 2 इकडे जाऊन मल्टिप्लाय करायला लागेल, त्यामुळे ब्रॅकेट मध्ये लिहितो x - 2. देअरफॉर 1 इज इक्वल टू 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्यायचं. 2 × x 2x 2 × -2 दॅट इज -4. सो अजून एक इक्वेशन मिळालं, ते सॉल्व्ह करून x ची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. सो त्यासाठी 2x या बाजूलाच ठेवला, हा 1 तसाच -4 या बाजूला आणल्यानंतर झाला +4 इज इक्वल टू 2x. देअरफॉर 4 + 1 दॅट इज 5 इज इक्वल टू 2x. देअरफॉर x इज इक्वल टू आपल्याला हवंय, हा 2 इकडे आणून डिवाइड करायचा म्हणजे 5/2 होईल. देअरफॉर x इज इक्वल टू 5/2 अशी आपल्याला x ची व्हॅल्यू इथे मिळाली. तशीच आपल्याला दुसरी y ची व्हॅल्यू पण काढावी लागणार आहे. त्यासाठी हे इक्वेशन आपल्याला लिहून घ्यावं लागेल. 1/y + 3 इज इक्वल टू n. ते मी इथे लिहून घेतो. 1/y + 3 इज इक्वल टू n. आणि n ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1, ती याच्यामध्ये सबस्टिट्यूट करावी लागेल. त्यामुळे देअरफॉर y + 3 इज इक्वल टू 1 असं मी लिहून घेतलं. पुन्हा एकदा क्रॉस मल्टिप्लाय करायचं. हा 1 आहे तसंच राहणार इज इक्वल टू हा 1 तसाच आणि ब्रॅकेट मध्ये हे y + 3. देअरफॉर 1 इज इक्वल टू 1 ने आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर आहे तसं राहणार आहे ते, त्यामुळे ते राहणार y + 3. सो देअरफॉर आता y ची व्हॅल्यू काढण्यासाठी हा 1 तसाच हा 3 इकडे आणून मायनस करायचा, त्यामुळे ते होईल -3 आणि इज इक्वल टू y. सो 1 मधनं 3 मायनस केले दॅट इज 2 आणि साइन मोठ्या संख्येचं द्यायला लागेल, म्हणून 3 चं साइन मायनस आहे म्हणून इथे आपण मायनस दिलं. सो y इज इक्वल टू -2. देअरफॉर मी खाली लिहितो y इज इक्वल टू -2. अशी व्हॅल्यू आपल्याला इथे y ची मिळाली. सो आपण x आणि y च्या दोन्ही व्हॅल्यू काढल्या. x इज इक्वल टू 5/2 आणि y इज इक्वल टू -2. आता आपण फोर्थ एक्झाम्पल बघूया. फोर्थ एक्झाम्पल असं आहे 1/3x + y + 1/3x - y = 3/4 असं फर्स्ट इक्वेशन दिलंय. आणि त्यानंतर 1/2 × ब्रॅकेट 3x + y - 1/2 × ब्रॅकेट 3x - y = -1/x असं सेकंड इक्वेशन. सो याच्यामध्ये कॉमन काय आहे बघा, इथे 3x + y आणि इथे 3x + y, इथे 3x - y आणि इथे 3x - y हे कॉमन आहे. आणि त्यांच्यासाठी आपल्याला m आणि n असं मानावं लागेल. सो ते मानूया. लेट 1/3x + y इज इक्वल टू m अँड 1/3x - y इज इक्वल टू n. सो आपण m आणि n असं त्याला मानून घेतलंय. त्यामुळे आता हे इक्वेशन कन्वर्ट करून घ्यायचं. 1/3x + y ला आपण m म्हटलंय, त्यामुळे हा होणार m प्लस 1/3x - y ला आपण n म्हटलंय, त्यामुळे हा पूर्ण होईल n. सो m + n इज इक्वल टू हा 3/4. याला आपण फर्स्ट असं म्हणू शकतो. त्यानंतर याच्यामध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर इथे 1/3x + y याला आपण m म्हणणार आहोत आणि हा 2 खाली राहणार आहे, त्यामुळे ते होईल m/2 मध्ये मायनस साइन. त्यानंतर 1/3x - y ला आपण n म्हटलंय, त्यामुळे हा पूर्ण होईल n आणि 2 राहणार आहे, त्यामुळे तो होईल n/2
इज इक्वल टू हा -1/8 जसा आहे तसाच इज इक्वल टू. सो इक्वेशन 2 हे आपल्याला मिळालं. आता याच्यामध्ये डिनॉमिनेटरला 2 आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे जेणेकरून ते यासारखं होईल. सो त्यासाठी या तिन्ही टर्म्सला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथे 2 ने करायचं, इथे 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि इथेही 2 ने मल्टिप्लाय करायचं. त्यामुळे हे 2 ला 2 कट होऊन जातील. सो ती स्टेप मी इथे लिहितो, मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 2. इक्वेशन 2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं त्यामुळे इथे 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 2 ला 2 कट झाले त्यामुळे राहिला फक्त m. त्यानंतर मध्ये मायनस साइन, इथेही 2 ला 2 कट होणार त्यामुळे राहणार n इज इक्वल टू. इथे 2 ने मल्टिप्लाय केल्यावर कसं होईल बघा, -1/8 इंटू 2 असं मल्टिप्लाय केल्यानंतर 2 4 8 म्हणजे इथे 4 येणार आणि त्यामुळे ते आपण लिहू शकतो -1/4 आणि हे इक्वेशन 3 आपल्याला इथे मिळालं. सो आता आपल्याला सोडवत असताना इक्वेशन 1 आहेच आणि इक्वेशन 2 च्या ऐवजी 3 मिळालंय त्यामुळे 1 आणि 3 सॉल्व्ह करायचे. सो आता इथे बघूया, इथे प्लस आहे इथे मायनस आहे त्यामुळे तो कट होऊ शकतो जर का आपण ऍडिशन केली तर. त्यामुळे ऍडिंग 1 and 3. सो इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 आपण ऍड करणार आहोत ते मी लिहून देतो, m प्लस n इज इक्वल टू 3/4 आणि तसंच m मायनस n इज इक्वल टू -1/4 आणि यांची ऍडिशन आपण करणार आहोत. सो आता ऍड करूया, m प्लस m म्हणजे 2m, n मायनस n कट झाले त्यामुळे लिहायची आवश्यकता नाही इज इक्वल टू इथे 3/4 -1/4. सो इथे वजाबाकी करावी लागणार आहे, छेद समान आहे ऑलरेडी, /4 दोन्ही छेद समान आहेत त्यामुळे डायरेक्टली न्यूमरेटर्सचं सबट्रॅक्शन आपल्याला करावं लागणार. त्यामुळे 3 मधनं 1 गेले दॅट इज 2 म्हणजे इथे आपल्याला मिळाले 2/4 आणि 2/4 म्हणजेच 1/2. 2 1 जा 2, 2 2 जा 4 त्यामुळे 1/2 असे आपल्याला इथे मिळाले. सो देअरफॉर 2m इज इक्वल टू 1/2. आपल्याला 2m इज इक्वल टू 1/2 मिळालं. m ची व्हॅल्यू काढायची त्यामुळे इथे काढतो मी. देअरफॉर m इज इक्वल टू हा 1/2 जो आहे तसा लिहिला इकडे आणि हा जो 2 आहे तो इकडे जाऊन डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय होणार त्यामुळे इथे आपल्याला वाढवावं लागेल इंटू 2. सो देअरफॉर m इज इक्वल टू 1/4 अशी व्हॅल्यू आपल्याला m ची इथे मिळाली. m ची व्हॅल्यू काढल्यानंतर लगेच आपल्याला n ची व्हॅल्यू काढायची. त्यासाठी इक्वेशन 1 2 3 अशी आपल्याकडे आहे, त्यातल्या कोणत्याही एका इक्वेशन मध्ये आपण ते m ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले तरी सुद्धा चालू शकतो. मी पहिले इक्वेशन घेतो, त्यासाठी लिहायला लागेल सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ m इन इक्वेशन 1. सो आपण जे इक्वेशन 1 म्हटलंय m प्लस n इज इक्वल टू 3/4 ते लिहायला लागेल आणि त्याच्यामध्ये ही m ची व्हॅल्यू 1/4 सबस्टिट्यूट करायची. देअरफॉर m 1/4 प्लस n इज इक्वल टू 3/4. देअरफॉर n इज इक्वल टू हा 3/4 आहे तसाच लिहायचा आहे. हा 1/4 इकडे पॉझिटिव्ह आहे तिकडे गेल्यावर मायनस होईल त्यामुळे -1/4. देअरफॉर n इज इक्वल टू डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे मी असं लिहू शकतो 3 - 1/4. देअरफॉर n इज इक्वल टू 3 मधनं 1 गेले दॅट इज 2 2/4. देअरफॉर n इज इक्वल टू 1/2 म्हणजेच n ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला मिळाली 1/2 आणि त्यामुळे m ची व्हॅल्यू 1/4 आणि n ची व्हॅल्यू 1/2 अशी आपल्याला मिळाली. सो आता आपल्याला m आणि n च्या व्हॅल्यू मिळाल्या, m इज इक्वल टू 1/4 n इज इक्वल टू 1/2 अशी आपल्याला दोन व्हॅल्यू मिळाल्या आणि त्यानंतर आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू काढायच्या. m आणि n च्या व्हॅल्यू मिळाल्यानंतर हे आपण जे m आणि n मानलेत ती इक्वेशन्स घेऊन त्याच्यामधून आपल्याला अजून इक्वेशन्स मिळवायचे असतात. सो त्यासाठी मी पहिलं इक्वेशन लिहून घेतो 1/3x plus y is equal to m. So 1/3x plus y is equal to m. आता हे सॉल्व्ह करायचं. m ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1/4 ती याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायची. 1/3x plus y is equal to 1/4 अशी मी लिहून घेतली. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. हा 4 इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल त्यामुळे 4 × 1 4 is equal to 3x plus y into 1 म्हणजे 3x plus y. सो त्यामुळे आपल्याला अजून एक इक्वेशन मिळालं 3x plus y is equal to 4 आणि याला आपण इक्वेशन नंबर 4 असं म्हणणार. इक्वेशन 3 आपल्याला मिळालं होतं, इक्वेशन 4 पुढचं मिळालं. त्यानंतर अशीच n ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला सबस्टिट्यूट करावी लागेल. त्यासाठी हे जे आहे ते आपण लिहून घेऊया 1/3x minus y is equal to n. Therefore 1/3x minus y is equal to n ची व्हॅल्यू जी आहे 1/2 ती मी इथे लिहितो. Therefore पुन्हा एकदा क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 × 1 2 is equal to 3x minus y into 1 3x minus y.
सो देअरफॉर इक्वेशन अजून एक मिळालं 3x मायनस वाय इज इक्वल टू 2 आणि याला इक्वेशन नंबर आपण 5 असं म्हणणार. सो आता इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5 आपल्याला मिळाले. यांच्याकडे जर का बघितलं तर प्लस वाय आणि मायनस वाय हे कट होऊ शकतात जर आपण ऍडिशन केली तर. त्यामुळे या दोन इक्वेशन मधनं एक्स आणि वाय ची व्हॅल्यू मिळवण्यासाठी आपल्याला अजून ऍडिशन करावी लागणार. सो ती स्टेप करूया. ऍडिंग 4 and 5. चौथा आणि पाचवा इक्वेशन ऍड करायचं. चौथं इक्वेशन लिहून घेतो. 3x plus y is equal to 4 plus 3x minus y is equal to 2. ऍड करूया. 3x plus 3x that is 6x plus y minus y कट झाले त्यामुळे ते लिहिण्याची आवश्यकता नाही. 4 आणि 2 6. So 6x is equal to 6. Therefore x is equal to 6 upon 6. Therefore x is equal to 6 1 6 that is 1. त्यामुळे x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली इथे 1. आणि त्यानंतर y ची व्हॅल्यू काढायची. त्यासाठी x ची व्हॅल्यू 4th किंवा 5th यापैकी एका इक्वेशन मध्ये आपल्याला सबस्टिट्यूट करावी लागेल आणि म्हणून मी इथे लिहितो सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 4. सो इक्वेशन 4 लिहूया. 3x plus y is equal to 4 असं इक्वेशन 4 आहे. त्याच्यामध्ये आपण x ची व्हॅल्यू 1 घेणार आहोत. त्यामुळे 3x आहे म्हणून 1 plus y is equal to 4. Therefore 3 1 3 plus y is equal to 4. Therefore y ची व्हॅल्यू काढायची. त्यामुळे y इकडेच 4 ही आहे तसाच लिहायचा आणि हा इथे +3 आहे तिकडे गेल्यानंतर -3 होणार. सो y is equal to 4 - 3 is equal to 1. त्यामुळे y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली